नमस्कार मित्रांनो, अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा ही दत्तसेवा, मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद. अधिक मासात दत्तगुरूंची सेवा करण्यासाठी 3 स्तोत्र आणि त्यांचे महत्त्व दिले आहे. ही नित्य उपासना दत्तकृपा मिळवून देईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी आणि उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात केलेली कोणतीही ईश्वरी सेवा सहस्त्रपटींनी अधिक फळ देते, अशी शास्त्रवचन आणि भाविकांची श्रद्धा आहे. जर तुम्ही सध्या आयुष्यात विविध संकटांचा सामना करत असाल, कामात वारंवार अडथळे येत असतील आणि तुम्हाला मानसिक शांती हवी असेल, तर अधिक मासात भगवान श्री दत्तगुरूंची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. यंदा अधिक मास 17 मे रोजी सुरू होत असून 15 जूनपर्यंत असणार आहे. या काळात संकटमुक्तीसाठी आणि दत्तगुरूंच्या अखंड आशीर्वादासाठी तुम्ही या प्रभावी स्तोत्रांचे नित्य पठण करू शकता. 1 नंबर, दत्तबावनी. दत्तबावनी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि प्रभावी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंग अवधूत महाराजांनी रचलेली ही दत्तबावनी भक्तांच्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभी राहते. त्याचे फायदे: घोर संकटाच्या वेळी, आर्थिक अडचणीत किंवा जीवनात मार्ग सापडत नसताना रोज दत्तबावनीचे पठण करावे. यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण प्राप्त होते आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. 2 नंबर, करुणा त्रिपदी. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. या अर्थ हाकेने सुरू होणारी करुणा त्रिपदी म्हणजे दत्तगुरूंच्या चरणी केलेली अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे. ही सायंकाळी तिन्ही सांजेच्या प्रदोष काळाच्या वेळी दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावून करुणा त्रिपदीचे गायन किंवा पठण करावे. यामुळे होणारे फायदे: यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन मनाला विलक्षण शांती मिळते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सर्व विघ्ने दूर होतात आणि कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण राहते. 3 नंबर, दत्तात्रय वज्र कवच. हे स्तोत्र नावाप्रमाणेच भक्तांसाठी एका अभेद्य वज्र कवचाचे काम करते. याचे फायदे: जर तुम्हाला व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात शत्रूंचा त्रास असेल, बाहेरील अघटित संकटांची भीती वाटत असेल, तर दत्तात्रय वज्र कवचाचे नित्य पठण करावे. यामुळे कोणत्याही प्रकारची बाह्य पीडा, दुष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ फिरकणार नाही. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण होईल. अधिक मासासाठी विशेष टीप: केवळ स्तोत्र पठणच नाही, तर या काळात चालता बोलता काम करताना श्री गुरुदेव दत्त या सिद्ध मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच गुरुवारी मुक्या प्राण्यांना, विशेषतः गायीला किंवा श्वानाला पोळी किंवा अन्नदान द्यावे. दत्तगुरू निसर्गात आणि प्राण्यांमध्ये वास करतात, त्यामुळे या छोट्या कृतीतूनही ते प्रसन्न होतात. अधिक मासातील या साध्या पण अत्यंत प्रभावी उपासनेमुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्की दूर होतील. श्री दत्तगुरूंची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.